नमस्कार. समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे. तर अगदी सोपे आहेत करायला आणि खायला पण खूप पौष्टिक आहेत, चविष्ट पण आहेत. तर इथे मी मेथीची पेंडी घेतली. मेथीच्या पेंडीला निवडून स्वच्छ धुवून घेतलं आणि बारीक-बारीक हे बघा असं निवडून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ टाकून त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मोठे-मोठे वाटून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ती पेस्ट तयार झालेली आहे. तर इकडे मी गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय, थोडीशी हळद टाकायची आणि वरून थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यानंतर हे पीठ एकजीव करून घ्यायचं. तेल टाकलेलं आहे आणि मीठ, हळद टाकले त्याच्यामुळं सगळीकडे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकूयात ते पेस्ट. पेस्ट टाकल्याच्या नंतर छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर पाणी टाकायचं आणि पीठ आपलं चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे. मध्ये तेल टाकल्यामुळं पराठे अगदी खुसखुशीत छान होतात. तेल टाकूनच पीठ मळायचं आहे. हाताला चिटकत पण नाही. पराठे अगदी खुसखुशीत होतात आणि हे बघा हाताला चिटकत पण नाही. हे पीठ असंच एक 5 मिनिटं ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर हे बघा आपलं पराठ्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून असा गोळा करायचा छोटासा आणि पोळीपाटावर पीठ टाकायचं आणि हा गोळा ठेवून त्याचा पराठा छान लाटून घ्यायचा पातळ. दोन्ही साईडला पीठ लावायचं तरच लाटता येतोय हा पराठा, नाहीतर पोळीपाटाला चिटकून बसायचा. तेव्हा मस्त असा पराठा लाटून घेतलेला आहे मी. आता तवली गरम झाली आहे आपली. तवलीवर तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं आणि तो पराठा टाकायचा. दोन्ही साईडनं तेल टाकायचं आहे. असं खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे पराठा आपल्याला दोन्ही साईडनं तेल लावून. गॅस कमीच असायला पाहिजे पराठा भाजताना. जास्त मोठा करून भाजला तर कुरकुरीत होणार नाही आपला पराठा. छान आहे बघा किती छान पराठा तयार झालेला आहे आपला. तर ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईन. थँक यू.